मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये पुन्हा एकदा स्वागत. विष्णू धर्मोत्तरममध्ये ज्या ठिकाणी चित्रसूत्राचा भाग येतो त्यात अगोदर मार्कंडेय ऋषी आणि त्यांचा शिष्य राजा वज्र यांच्यामध्ये एक संवाद आहे आणि फार सुंदर संवाद आहे. राजा वज्र म्हणतो की मला शिल्पकला शिकायची आहे. गुरुजी म्हणतात त्यासाठी तुला नृत्य शिकावं लागेल. तो म्हणतो मी नृत्यही शिकायला तयार आहे. त्यासाठी तुला ताल आणि संगीताचं ज्ञान करून घ्यावं लागेल. तो म्हणतो मी संगीत आणि ताल याचाही मी अभ्यास करायला तयार आहे. मग त्यासाठी तुला साहित्य आणि काव्य, गद्य आणि पद्य याचाही तुला अभ्यास करून घ्यावा लागेल. आता मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टींमधून, या संवादामधून एक गोष्ट जाणवते का की कला ह्या सगळ्या एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. मग दृश्यकला असो, साहित्य असो, काव्य असो, नृत्य असो, याच्यामध्ये एक समान धागा आहे आणि ते एकमेकाला हातात हात घालून आहेत असं वाटतं. हे सांगण्याचा उद्देश असा की कालिदासाचं जे काही मी साहित्य वाचलं, भाषांतरित वाचलं कारण माझा संस्कृतचा तेवढा अभ्यास नाही आहे, परंतु मेघदूत आणि अभिज्ञान शाकुंतल ही दोन मी जरूर वाचले. आणि ते वाचल्यानंतर असं म्हटलं जातं की उपमा कोणाची तर कालिदासाची. मेघदूत वाचत असताना असं लक्षात येतं की कालिदास मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना निसर्गाच्या उपमांचं देत असतो आणि निसर्गाचं वर्णन करत असताना मानवी मनाच्या ज्या काही हालचाली असतात किंवा ज्या काही मानवी मनाचे स्वभाव असतात ते त्याला निसर्गामध्ये दिसत असतात. आणि काही वेळा तर त्याची वर्णनशैली वाचत असताना मेघदूतामध्ये कालिदास हा चित्रकार तर नाही ना असंही वाटतं. म्हणून कालिदासानुरूपम म्हणजे कालिदासाला अनुरूप अशा त्याच्या साहित्यावर आधारित अशी चित्रमालिका मी केली होती. त्यात शाकुंतल, अभिज्ञान शाकुंतल आणि मेघदूत याचा संदर्भ घेत मी चित्र केले. वास्तविक केवळ या दोन साहित्य कृतींवरती चित्र करून प्रदर्शन संपलं असतं, परंतु चित्र करत असतानाच मला कालिदास हा कसा असेल हे सारखं जाणवायचं. आणि स्वतः पोर्ट्रेट आर्टिस्ट असल्यामुळे भले कालिदासाच्या सर्व साहित्यामध्ये स्वतःबद्दलचा काहीही उल्लेख जरी नसला तरी तो कालिदास कसा असावा याची एक प्रतिमा नकळत अभ्यासकाच्या मनःचक्षुसमोर उभी राहते. साहजिकच मी त्याला अपवाद नाही. आणि ह्या चित्रमालिकेत कुठेतरी कालिदास हे व्यक्तिमत्वसुद्धा आपण दाखवलं पाहिजे असं मला प्रकर्षाने जाणवायला लागलं. आणि म्हणून कालिदासांच्या नंतर जवळजवळ 200 वर्षांनी राजशेखर कवींनी कुठेतरी एक धावता असा उल्लेख केलेला आहे की त्यावेळी कवी हे कसे राहायचे. म्हणजे त्याचं घर कसं असतं, त्याच्या बाहेर पुष्करणी असते, त्या पुष्करणीमध्ये मासे असतात, कमळं असतात, झाडाला एक झोपाळा टांगलेला असतो, त्यावरती तो बसलेला असतो, कर्णफुले नंतर केसांमध्ये सुद्धा फुलं माळलेली असतात, त्याच्या बगीच्यामध्ये मयूर असतो. अशा प्रकारचं वर्णन केल्या ते जे वाचलं मी त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर कवी उभा राहिला. आणि वसंतबापटांनी हे वर्णन त्यांच्या साहित्यामध्ये जसं केलं त्यात एक शेवटची ओळ अशी होती की तो कालिदास गोरा पान असावा. इथे मात्र माझं व्यक्तिमत्व आड आलं आणि मग मला वाटायला लागलं की उत्तम कवी, उत्तम साहित्यिक, उत्तम नट
किंवा उत्तम कोणताही कलाकार हा गोराच असला पाहिजे असं काही नाही. आपण कुठे गोरे आहोत. म्हणून ह्या ठिकाणी या चित्रामध्ये कालिदाससुद्धा मी सावळा दाखवलेला आहे. आणि हा कालिदास किंवा कुठलाही कवी हा विचार कसा करत असेल. हे चित्र साकार होताना नुसतंच ते व्यक्तिचित्र किंवा पोर्ट्रेट होता कामा नये. म्हणजे त्याची एकंदरीत वेशभूषा, त्याची बसण्याची ढब याचं कसंही वर्णन जरी असलं तरी तो कवी आहे हे कसं जाणवेल, हे कसं दाखवता येईल. आणि शाकुंतलमध्ये पहिल्या प्रवेशामध्येच जो गपचूप दुष्यंत हा शकुंतलेला पाहत असतो आणि ती शकुंतला बगीच्यामध्ये फुलं काढत असताना एक भुंगा तिच्या चेहऱ्याशी पिंगा घालायला लागतो. कानामध्ये जाऊन काहीतरी गुप्त संदेश द्यावा याप्रमाणे गुणगुणतोय की काय असं वाटतं. आणि हळूहळू तिच्या चेहऱ्याशी जाऊन तिचं रती अधरामृत हा संपवून टाकेल की काय अशा प्रकारची एक भावना त्या दुष्यंताच्या मनामध्ये येते. आणि ते त्याला कसं जाणवलं असेल तर त्या पुष्करणीमध्ये एक कमलपुष्प आहे आणि त्या कमलपुष्पावरती ते कमलपुष्प हलत असताना त्यावरती भुंगा जो परागकणासाठी बसण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यावेळी त्याच्या मनामध्ये ती शकुंतलेचा चेहरा, तो पिंगा घालणारा भुंगा आणि दुष्यंत हे जाणवायला लागतं. आणि मग तो त्या नाट्यप्रवेशातील दुष्यंताच्या स्वगतामध्ये घालतो. आणि ते स्वगत वाचल्यानंतर मला ह्या ठिकाणी या संपूर्ण चित्रामध्ये ती सिच्युएशन, तो प्रसंग कसा असेल हे चित्रित करावंसं वाटलं. ह्यामध्ये त्याला काव्य किंवा त्याला काही साहित्य रचना स्फूर्ती आहे हे दाखवण्यासाठी जसं आपण लिहिण्यासाठी काही ना काहीतरी हाताची हालचाल करतो तसंच तो आपल्या मांडीवरती त्याला सुचलेल्या ओळी लिहितो आहे. अशा प्रकारची रचना या चित्रामध्ये मी साकार केलेली आहे. या संबंध चित्रमालिकेमध्ये जिथे जिथे मेघदूत आहे त्या ठिकाणी मी कोरांटीची फुलं दाखवली, जणू काही ती फुलं म्हणजे मी आहे. आणि जिथं जिथं अभिज्ञान शाकुंतलावर आधारित चित्र आहेत त्या ठिकाणी मी साक्ष म्हणून भुंगा आहे असा मी दाखवलेला होता. हे संपूर्ण चित्र तयार झाल्यानंतर हे चित्र हे साहित्य कृतीला प्रकट करणारं आहे. आणि ह्यामध्ये वास्तव आणि काव्य आणि कालिदासाचं शब्दांचं अलंकरण हे एकत्रितपणे येईल. म्हणून वास्तव आणि अलंकरण या दोन्ही गोष्टींचा संगम साधत हे मी चित्र तयार केलं. हे चित्र तयार केल्यानंतर ज्यावेळी हे प्रदर्शन मी प्रदर्शित केलं होतं, कविवर्य मंगेश पाडगावकर हे प्रदर्शन पाहायला आलेले होते. आणि त्यावेळी हे प्रदर्शन बघत असताना ज्यावेळी कालिदासाच्या या पेंटिंगसमोर, पोर्ट्रेटसमोर येऊन उभे राहिले त्यावेळी ते म्हणाले, कामत, आम्ही कालिदास कॉलेजमध्ये शिकलो, नंतर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलासुद्धा, परंतु आज कालिदास कसा होता हे तुझ्या प्रदर्शनात आम्हाला कळलं. ही एक चांगल्या प्रकारची पावती होती. आणि जर खरोखरीच कालिदास आज हयात असता तर जाहीरपणे तुझा मुका घेतला असता त्यांनी, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे एकंदरीत ह्या प्रदर्शनाचा प्रत्यय पाहणाऱ्याच्या मनामध्ये कसा येतो हे त्या ठिकाणी जाणवत होतं. अशी अनेक चित्र
माझ्या अभ्यासाच्या निरीक्षणाच्या प्रत्ययातून तयार झालेली असतात. अशाच आणखी काही चित्रांसहित मी पुन्हा आपल्यासमोर उपस्थित राहीन. नमस्कार.